रामकृष्ण हरी. डोंट वरी म्हणजेच काळजी करू नका, चिंतामुक्त जीवनाचा धडा. अशा वेगवेगळ्या धड्यातून आपण पाहिलं की या धड्याचा जर आपण आपल्या जीवनात अंगीकार केला, ते धडे आपल्या जीवनात उपयोगीला आणले, त्या विचारात आपण जगलो, तर नक्कीच आपण चिंतामुक्त जीवन जगू शकतो, एक आनंदाचं जीवन जगू शकतो. तर आजचा धडा आहे सकारात्मक प्रतिसाद द्या. तर सकारात्मक प्रतिसाद कसा द्यायचा? पहा, माणूस एकतर निगेटिव्ह विचार करतो किंवा पॉझिटिव्ह, पण जास्त वेळ माणूस निगेटिव्ह राहतो आणि माणसाच्या जीवनात चढ उतार चालू असतात. माणूस म्हटलं की यश अपयश संकट हे सारखं चालू असतं आणि त्यानुसार आपल्या जीवनात तसे तसे विचार येत राहतात. कधी नातेवाईकांच्या अपेक्षा, कामाच्या ठिकाणचं यश अपयश यात माणूस गुंतलेला असतो आणि त्यावेळेस माणसाला काही खटकलं तर तो निराश होतो, चिडचिडेपणा वाढतो आणि स्वतःला त्रास करून घेतो. आणि आनंदाची बातमी घडली की थोडा तेवढ्यापुरता तो सकारात्मक होतो, पण जास्त काळ माणूस नैराश्यात जगतो. आणि मग यासाठी आपल्याला सकारात्मक प्रतिसाद द्या. जी जी घटना घडल ती घटना स्वीकारायला शिका. आणि निराश वाटणं साहजिक आहे, पण आपल्याला पुन्हा लवकर उभा राहता आलं पाहिजे. कधी कधी अपयशाने खचून गेलं की माणसं पुन्हा उभी राहत नाही, परंतु माणसाचा जन्म रडण्यासाठी नाही तर लढण्यासाठी आहे. ज्याच्यात हिम्मत त्याला जीवनात किंमत. आणि माणसं जर निगेटिव्ह विचारात जर गुंतून बसली तर ते कधी जिंकत नाही. आणि एक सूत्र आहे, ज्याला जिंकायचंय त्याने गुंतायचं नसतं. आणि म्हणून निगेटिव्ह विचारात कधीही गुंतायचं नाही. माणसाने नेहमी सकारात्मक राहायचं, सकारात्मक प्रतिसाद द्यायचा. आपण यशस्वी असू त्यावेळेस आपण इतरांकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन वेगळा असतो. आणि ज्यावेळेस आपण अपयश आलं की इतरांकडे पाहण्याचा पुन्हा दृष्टिकोन बदलतो. म्हणजे आपण तोच असतो, परंतु यश अपयश आपली दृष्टी कशी आहे, कशी होते, माणसाचं मन कसं बदलत राहतं हे आपल्या लक्षात येईल. आणि मानव प्राणी आहे, शेवटी आपण माणूस आहोत, आपल्या हातातून चुका घडतात, ते इथपर्यंत ठीक आहे. परंतु प्रत्येक घडणाऱ्या प्रसंगातून आपल्याला काहीतरी शिकता आलं पाहिजे. त्यातून संकटातूनही संधी आपल्याला कशी प्राप्त होईल हे शोधता आलं पाहिजे. आपलं मन आपण कायमस्वरूपी स्थिर शांत नाही ठेवू शकत, परंतु ती क्षमता आपण विकसित केली पाहिजे. यासाठी ध्यान केलं पाहिजे, प्राणायाम, मेडिटेशन हे जर आपण केलं तर नक्की आपलं मन स्थिर राहील, आपण सकारात्मक राहू. तर एक पहिलवान होता पहा, तो विख्यात पहिलवान होता दाई योकोझुना नावाचा पहिलवान. त्याने त्याच्या जीवनात सलग 69 सामने जिंकले. 69 सामने जिंकल्यानंतर 70वा सामना तो हारला आणि त्याने आपल्या गुरुला पत्र लिहिलं आणि तो म्हणतो, अजूनही मला लढणारा कोंबडा होता आलं नाही. पहा वाक्य काय, अजूनही मला लढणारा कोंबडा होता आलेलं नाही. म्हणजेच काय, तर एक म्हण आहे पहा आणि एक कथा सांगितली जाते जुनी. तर त्या कथेत एक कोंबडा असतो आणि त्या कोंबड्याला झुंज कशी खेळायची हे शिकवलं जायचं. आणि त्याला इतकं प्रशिक्षण दिलं जातं की इतका ट्रेन केला जातो की तो ज्यावेळेस लढण्यासाठी सोडलेला असतो त्यावेळेस तो आत्मजागृतीने लढतो, इतका लढतो. आणि ज्यावेळेस लढाई संपलेली असते त्यावेळेस मात्र एकदम स्थिर राहतो. म्हणजे आपण ज्यावेळेस लढायला जातो त्यावेळेस आपल्यातली आत्मजागृती, आत्मभान, आपण पूर्ण त्वेषाने मन एकत्र करून लढलं पाहिजे. आणि ज्यावेळेस अपयश आलं तरी आपल्याला मन स्थिर ठेवता आलं पाहिजे. एवढी कला ज्यावेळेस साध्य होईल त्यावेळेस आपल्याला नक्की आपण सकारात्मक विचारात राहू आणि आपल्याला ती स्थिती प्राप्त करता आली पाहिजे. अपयश आलंय तरी स्थिर राहता आलं पाहिजे. त्याच्यावर आपल्याला चिंतन मनन, अपयशाची कारणं शोधता आली पाहिजे
आणि त्याच्यातून काहीतरी शिकून आपण पुढं वाटचाल करत राहिलं पाहिजे. नाहीतर थांबला तो संपला म्हणतो. म्हणजे आपण जर निगेटिव्ह विचारातच थांबलो, काय खरं नाही, कितीही काम केलं तरी काय उपयोग होत नाही, मी एवढं कष्ट करतोय परंतु काहीच पदरात पडत नाही, मग हे जर विचार करत बसलो तर आपल्याला हातात काहीच येणार नाही. आणि जसे विचार तसं आपलं जीवन असतं. पहा, आपल्या जीवनात जे जे आपण विचार करतो तशा घटना आपल्या जीवनात घडतात आणि आपण म्हणतो असं का घडलं, तर त्याचंही कारण विचारच असतं. कारण विचार ही एक एनर्जी आहे, ही ऊर्जा. जे आपण बोलतो, जे विचार करतो तेच कृतीत येतं. आणि मग आपण विचार करताना कधीही चांगला विचार केला पाहिजे. पाठीमागे एक पिक्चर होता जुन्या काळात, शुभ बोलणाऱ्या. का तर शुभ बोललं तर शुभ होईल आणि वाईट बोललं तर वाईट होईल. आपल्या आसपास ज्या घरात सारखे भांडण होतात, एकमेकांना घरात शिव्या दिल्या जातात, आदळआपट होते, त्या घरात कधीही प्रगती होत नाही. त्याचं कारण त्या घरात निगेटिव्ह विचार असतात. पण ज्या घरात सकारात्मक विचार असतात, सगळे शुभ शुभ बोलतात, ते घर उंच पदावर गेलेलं असतं. माणूस फक्त कष्टाने श्रीमंत होत नाही, तर तो अगोदर विचाराने श्रीमंत झाला पाहिजे. आणि ते विचार सकारात्मक हवे. आणि नकारात्मकता ही जीवनाला खूप घातक आहे. आपण याच्यामुळं आपल्या जीवनात आलेले आजारपण, दुःख हे नकारात्मक विचाराचं आपल्याला देणं असतं ते. आणि आपल्या जीवनात जे चांगलं झालेलं असतं ते आपण केलेले सकारात्मक विचार आहे. पहा, एक साधू होते आणि ते साधू जंगलात एक झोपडी होती आणि त्या झोपडीत गेले होते. आणि ती झोपडी अतिशय पडलेली होती, छत कोसळलेलं. आणि त्याही अवस्थेत त्यांना तिथं राहायचं होतं. रात्र झालेली होती आणि थंडीचे दिवस होते. त्यांनी आतच थोडीशी शेकोटी पेटवली आणि ते विचार करायला लागले की ती झोपडी पडकी आहे, सगळी कोण गार हवा येते, परंतु त्यातले त्यात ते ऊब घेत होते. आणि ते विचार करता करता त्यांचं लक्ष त्या छताकडे गेलं आणि छताला वर होल पडलेलं होतं. आणि मोठ्या होलमधून ते वर पाहतात तर काय, तर तारे, चांदण्या, चंद्र आणि अतिशय वर आकाश, निरभ्र आकाशात हे दृश्य पाहिल्यानंतर त्यांना ते सुखद अनुभव आला. अरे वा, म्हटले काय आकाशात जादू आहे म्हटले. आणि ह्या निसर्गाची जादू मला इथं बसल्या बसल्या पाहायला मिळते. मग आसपासचं ते पडकं छत, ते छप्पर, ते सगळं विसरून गेले. आणि त्यांनी आनंद कशा शोधला, तर त्या होलमधून आकाशात पाहत होते. आणि ते आकाशातलं दृश्य त्यांना भावलं आणि ते इतके रमले त्याच्यात की ते चांदण्या, चंद्र पाहण्यात त्यांना खूप आनंद वाटला. म्हणजे आपल्याला आसपास कितीही दुःख असलं तरी आपल्याला असे काही ठिकाणं मिळतात की आपण त्याच्यात रमलो पाहिजे. काही वेळेस अपयश आलं तरी आपल्याला असं ठिकाण निवडा की एखादं आध्यात्मिक केंद्रात जा किंवा निसर्गात जा, फिरायला जा आणि आपण त्याच्यात छोट्या छोट्या गोष्टीत आनंद शोधा. जर आपल्याला या गोष्टी करता आल्या तर आपलं जीवन नक्की सुखकर होईल. म्हणून कधी कधी सगळं करतो परंतु यश काय पाहिजे तसं हातात येत नाही. परंतु एक म्हण आहे पहा, असं म्हणतात, आपण हाताळू शकणार नाही त्यापेक्षा जास्त देव आपल्याला कधीच देत नाही. म्हणजे आपली जेवढी कॅपॅसिटी तेवढंच देव आपल्याला देत असतो. म्हणजे आपली क्षमतेनुसार जर देव देत असेल तर लक्षात घ्या की आपली क्षमता आपण तपासली पाहिजे आणि त्यानुसारच आपण अपेक्षा ठेवली पाहिजे. कधी कधी खूप अपेक्षा, हाव, लोभ, आणि पहिली गोष्ट हे लोभ, हाव हे न संपणारे असते. परंतु देव तितकंच देतो जेवढं आपल्याला गरजेचं आहे. कष्ट मात्र म्हणजे प्रयत्न करा, त्यासाठी काम करा, परंतु आपल्याला तेवढंच मिळणार आहे की ती भगवंताची इच्छा आहे. आणि म्हणून कर्मण्यवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. म्हणजे आपण आपलं कर्तव्य करा, कर्म करा आणि रिझल्ट मध्ये गुंतवू नका. हे सांगितलेलं असतं. भगवद्गीतेतही तेच सांगितलं.
आणि सगळ्या साधू संतांनीही तेच सांगितलंय की आपल्याला जीवन जगत असताना जास्त हाव करू नका, लोभ करू नका. मिळते ती भगवंताची इच्छा मानून घ्या आणि जोडून या धन उत्तम व्यवहारे. चांगलं कर्म करा, चांगल्या विचाराने जगा आणि हीच खरी श्रीमंती आहे. आणि चांगल्या विचाराने जगलो तर नक्कीच आपलं जीवन सुंदर होईल. आणि मुळात हे जीवन सुंदर आहे. आणि आपला जसा जसा अनुभव समृद्ध होईल, आपली क्षमता वाढेल, तसतसं आपल्या जीवनात आनंद निर्माण होईल. आणि आपल्या जीवनात चांगल्या गोष्टी रुजवा, चांगलं जीवन जगा, आपणही आनंदी राहूया, इतरांनाही आनंद देऊया. आणि कशीही परिस्थिती आली तरी हतबल न होता त्या परिस्थितीचा सामना करा आणि सकारात्मक विचार करा. रामकृष्ण हरी. काय काय झालं? नियोजन म्हणजे आपले ठेपे बघाय आमचं 2-3 ठेपे आपले व्यवस्थित मिळाले. आपले 2 मुक्कामाचे, 2 दुपार जेवण, 2 नाश्ते जेवण, 2 चहाचे असं हे होतं ना, सगळं क्लिअर मिळालं आपल्याला. आपलं दिंडीचं 3रं वर्ष आहे. एकदम क्लिअर. आणि आमचे काही ठेपे मागं पुढं झाले होते. आज सरळ करून घेतलं. आणि ती दिंडी नियोजनाची आजची जी वारी आहे ती एकदम आमची सफल झाली. एक आनंदाची आणि एक समाधानाची वारी. आणि आम्ही घरी समाधान घेऊन जाणार का की मागच्या वेळेस जे म्हटले ऑड मार्गाने गेलो, थोडी अडचण आली वारकऱ्यांना, आणि त्याची जबाबदारी घेतली ह्यावेळेस आणि ती जबाबदारी चोख पार पाडली. रामकृष्ण हरी.